नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र स्टेटमध्ये जर तुम्ही 85% स्टेट कोट्यामधून काउन्सिलिंग करून MBBS BDSला ॲडमिशन करायचा विचार करताय तर कॅप राऊंड 1चे नियम काय आहेत, ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट या ठिकाणी क्लिअर होऊन जातील। आणि बऱ्याच पॅरेंट्सचे मुझे क्वेश्चन होते की सर जे काय काउन्सिलिंगचे नियम तुम्ही एक्सप्लेन करणार आहे ते एकदम सोप्या आणि लोकल भाषेमध्ये शेअर करा, जेणेकरून की आम्हाला कुठल्याही प्रकारे कन्फ्युजन येणार नाहीये। आणि त्याच पद्धतीने मी PPT बनवून तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करत आहे। तर पहा, सगळ्यात अगोदर महत्त्वाची गोष्ट आहे की हा जो नियम आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन मी शेअर करत आहे ती फक्त महाराष्ट्र स्टेटमध्ये MBBS BDS कॅप राऊंड 1 साठी लागू होते आणि ती फक्त स्टेट कोट्यामधून, जिथून की तुमच्या 85% जागा गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या फिल होतात। आता सगळ्यात अगोदर आपल्याला नीटचा रिझल्ट मिळेल। नीटचा रिझल्ट आल्यापासून पुढे 10 ते 20 दिवसामध्ये कॉमन ॲप्लिकेशन फॉर्म चालू होतील CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर। याच्या अगोदर ऑल इंडिया कोटा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची ॲडमिशन प्रोसेस चालू होते आणि त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटची जी आहे ती ॲडमिशन प्रक्रिया चालू होते। याच्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो। जे विद्यार्थी नीट क्वालिफाय आहेत ते विद्यार्थी MBBS पासूनची पार फिजिओथेरपी पर्यंत सगळ्याच कोर्ससाठी काउन्सिलिंग करू शकतात, पण जे विद्यार्थी नीट क्वालिफाय नाहीत ते फक्त अलाइड कोर्ससाठी अप्लाय करू शकतात। तुम्ही जर क्वालिफाय असाल तर तुम्ही MBBS BDS ची पण काउन्सिलिंग करू शकतात, BMS BHMS ची पण, आणि बाकी अदर कोर्स जे आहेत अलाइड मधले त्याच्यासाठी पण तुम्ही या ठिकाणी 100% चॉईस फिलिंग करून सीट अलॉटमेंट करून घेऊ शकतात। तर सगळ्यात अगोदर आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरणे आहे। आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरतो त्या टाइमामध्ये आपला ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय केला जातो, म्हणजेच आपण डॉक्युमेंट जे अपलोड करतोय समजा ते डॉक्युमेंट ओरिजिनल आहेत का नाही हे चेक केलं जातं। त्याचबरोबर जर तुम्ही एखादा एक्सपायर झालेला डॉक्युमेंट अपलोड करत असाल किंवा फॉर्मॅट जर तुमचा चुकीचा असेल तर तुम्हाला CET सेल मेल किंवा मॅसेजद्वारे इन्फॉर्मेशन देतं की तुमचा हा डॉक्युमेंट जो आहे तो री अपलोड करा, किंवा हा डॉक्युमेंट जो आहे तो तुमचा रॉंग आहे, किंवा जर एखाद्या डॉक्युमेंटमध्ये तुमची स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्या ठिकाणी CET सेल तुम्हाला गाईड करतं की तुमचा हा डॉक्युमेंट आहे जिथे की तुमच्या नावामध्ये बदल आहे आणि तुम्हाला जो आहे ते ॲफिडेविट बनवून ठेवणं पडेल। तर ही सगळी गोष्ट तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरता तिथून पुढे 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला बघायला भेटेल। तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन व्हेरीफाय केला जातो, पण हे फायनल व्हेरिफिकेशन नाहीये। तुमचं ऑफिशियली व्हेरिफिकेशन जे होणार आहे डॉक्युमेंटचं ते कॉलेजमध्ये सीट अलॉटमेंट झाल्याच्या नंतर होतं, हे पण आठवून ठेवा। आणि ज्यावेळेस आपण फॉर्म फिल करतो, फॉर्म फिल झाल्याच्या नंतर आपल्याला एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट दिली जाते। या मेरिट लिस्टच्या नंतर आपल्याला एक फायनल मेरिट लिस्ट दिली जाते। फायनल मेरिट लिस्टमध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांची नावं असतात जेवढ्यांनी की काउन्सिलिंगसाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता। फायनल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर मग आपल्याला कॅप राऊंड 1चं MBBS BDSचं शेड्यूल मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सीट मॅट्रिक्स मिळणार आहे। आता ह्या सीट मॅट्रिक्समध्ये जेवढे कॉलेज असतील, मग जुने कॉलेज असो, नवीन कॉलेज असो, किंवा यावर्षी ॲड झालेलं एखादं कॉलेज असेल, किंवा मग जर डिलीट कॉलेज एखादं झालं असेल लास्ट इयरचं तर ते आपण फिल नाही करू शकणार, पण जेवढे कॉलेज या सीट मॅट्रिक्समध्ये प्रेझेंट असतील त्या सगळ्या कॉलेजला आपण कॅप राऊंड 1 मध्ये चॉईस फिलिंगला टाकू शकतो। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, खास करून MBBSच्या मुलांसाठी, तर कॅप राऊंड 1 मध्ये तुमच्या 100% सीट अलॉटमेंट केल्या जातात। जेवढ्या सीट तुमच्या कॅप राऊंड 1च्या सीट मॅट्रिक्समध्ये असतील तेवढ्या। त्याच्यामुळे इथं जर अलॉटमेंट झालं आणि तुम्ही जर एखादं कॉलेज मिस केलं असेल तर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये सीट न मिळण्याचा पण चान्स लागू शकतो। त्याच्यामुळे कॅप राऊंड 1 मध्ये जेवढे कॉलेज आहेत तुम्ही तेवढे कॉलेज टाकून, किंवा मग तुमचा जो कॅटेगरी रँक आहे आणि कॅटेगरीच्या सीट मॅट्रिक्स आहेत समजा, तर त्याला तुम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करून तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता, जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान होणार नाहीये। ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणे। सीट मॅट्रिक्स आल्याच्या नंतर आपल्याला 2 ते 3 दिवसाचा या ठिकाणी चॉईस फिलिंगसाठी टाइम दिला जातो। चॉईस फिलिंग झाल्याच्या नंतर आपल्याला 1 दिवसाच्या आतमध्ये जे आहे ती अलॉटमेंट लिस्ट दिली जाते। आता हे अलॉटमेंट लिस्ट काय राहते, म्हणजे जो आपला MBBS BDSचा कॅप राऊंड 1 होता ना त्याचा रिझल्ट दिला जातो। अलॉटमेंट लिस्टमध्ये जर तुमच्या नावासमोर एखाद्या कॉलेजचं नाव असेल म्हणजे तुम्हाला त्या कॉलेजमध्ये सीट अलॉटमेंट झालं त्याचा अर्थ असा निघतो। आणि जर अलॉटमेंट लिस्टमध्ये तुमच्या नावाच्या समोर जर एकही नाव नसेल कॉलेजचं, चॉईस नॉट अवेलेबल असं मेन्शन असेल, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे कॅप राऊंड 1 मध्ये सीट अलॉटमेंट झालं नाही असा मिनिंग निघतो। आणि ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 मध्ये सीट अलॉटमेंट होत नाही ते विद्यार्थी ऑटोमॅटिकली सेकंड राऊंड, थर्ड राऊंडसाठी एलिजिबल राहतात। मग जो थर्ड राऊंडचा किंवा सेकंड राऊंडचा कट ऑफ जाईल त्यानुसार तुम्हाला, किंवा तुम्ही जसे कॉलेजचे नावं टाकणार आहे त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी सीट अलॉटमेंट केलं जातं। ही गोष्ट लक्षात ठेवा। आता जर आपण विचार केला की ज्या मुलांना कॅप राऊंड 1 मध्ये सीट अलॉटमेंट झालं त्या मुलांकडे 3 कोणकोणते वेगवेगळे पर्याय असणार आहेत। सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे तुम्ही जे कॉलेज अलॉटमेंट झालं त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचा रिटेन्शन फॉर्म भरू शकतात, म्हणजे तुमचं कॉलेज तुम्ही कन्फर्म करू शकतात। सगळ्यात अगोदर अलॉटेड कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे। जेवढे काय डॉक्युमेंट आहेत डॉक्युमेंट सबमिट करायचे, जी काय तुमची ॲडमिशनची फीस असणार आहे तुम्ही भरणार आहे त्या ठिकाणी। आणि तुम्ही जर रिटेन्शन फॉर्म फिल केला म्हणजे तुम्ही पुढील कुठल्याही कॅप राऊंडमध्ये जाऊ शकत नाही। ही गोष्ट लक्षात ठेवा। रिटेन फिल करणं म्हणजे तुम्हाला एखादं कॉलेज अलॉटमेंट झालं त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही तुमचं ॲडमिशन कन्फर्म करतात आणि त्याच कॉलेजमधून तुम्ही डिग्री घेण्यासाठी उत्सुक आहात, त्या कंडिशनमध्ये तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरू शकतात, जेणेकरून की तुम्हाला तिथे ॲडमिशन कन्फर्म करायचं आणि तिथूनच डिग्री करायची। तर हा रिटेनचा मिनिंग झाला। तर तुम्हाला पुढच्या कॅप राऊंडसाठी एलिजिबल केलं जात नाही, त्याच कॉलेजमधून डिग्री पूर्ण करावी लागते। ही गोष्ट लक्षात ठेवा। आता सेकंड ऑप्शन आपल्याला कसा राहतो, आपण एक तर कॉलेजला जॉईन करू शकतो किंवा अपग्रेडसाठी पण जाऊ शकतो। आता कॉलेज जॉईन करणं म्हणजे काय राहतं, जसं की एखादा मुलगा समजा थोडा मीडियम रँक आहे आणि त्याला MBBSचं सीट अलॉटमेंट
होत नाहीये, पण त्याला एक BDSचं कॉलेज मिळतंय गव्हर्नमेंटवालं, तो BDS गव्हर्नमेंट कॉलेज जॉईन करतोय आणि त्याला नंतर मग BMSच्या गव्हर्नमेंटला पण अजून ट्राय करणे किंवा चांगल्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी ट्राय करणे, तर त्या कंडिशनमध्ये तो मुलगा फक्त BDSचं कॉलेज जॉईन करू शकतो. मग नंतर BDSच्या सेकंड थर्ड राऊंडमध्ये कुठल्याही प्रकारे चॉईस फिलिंग करणार नाहीये, पण जोपर्यंत BMSचा सेकंड थर्ड राऊंड होत नाही तोपर्यंत तो वेट करून त्या ठिकाणी प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करत राहणार आहे. तर त्या कंडिशनला आपण कॉलेज जॉईन करून वेट करणं म्हणतो. आता अपग्रेड म्हणजे काय राहतं, जसं की एखादा मुलगा समजा ज्यानं की MBBS साठी चॉईस फिलिंग केली किंवा मग त्यानं BDS साठी चॉईस फिलिंग केली आणि त्याला पहिल्या राऊंडमध्ये BDSचं गव्हर्नमेंट कॉलेज अलॉटमेंट झालं होतं, पण मग आता त्याला वेट करणे की MBBS गव्हर्नमेंट कॉलेजसाठी समजा सेकंड किंवा थर्ड राऊंडसाठी, तर त्या कंडिशनमध्ये तो MBBSच्या सेकंड राऊंडला जर जाणं असेल त्याला गव्हर्नमेंटचं कॉलेज स्वतःकडे बुक करून किंवा होल्ड करून, किंवा त्याला जर MBBSचं एक प्रायव्हेट कॉलेज होल्ड करणं असेल स्वतःकडे आणि त्याला सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंडमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज कसं मिळणार आहे किंवा एक चांगलं कॉलेज कसं मिळणार आहे यासाठी प्रयत्न करणं असेल, तर तो मुलगा कॉलेज अपग्रेड करू शकतो. म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये जाणं आहे, जे काय अलॉटेड कॉलेज आहे तिथे जाऊन तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करणं आहे, डॉक्युमेंट आणि फीस सबमिट करणं आहे आणि अपग्रेड हा पर्याय निवडणं आहे. ज्यावेळेस तुम्ही सर्टिनिटी फॉर्म भरणार आहे ना CET सेलचा, कॉलेजमध्ये जाऊन ऑफिशियल कॉलेजवाले फील करतील, तर त्यावेळेस त्यांना सांगणं आहे की सर आम्हाला अजून पुढचे राऊंड खेळणं आहे, आम्हाला हे कॉलेज कन्फर्म नाही करणं, तर आम्हाला अपग्रेडसाठी जाणं आहे. मग तुम्ही तिथं अपग्रेड पर्याय निवडला की मग तुम्हाला कॅप राऊंड तुम्हाला एलिजिबल केलं जातं. पुढील कॅप राऊंडमध्ये अधिक चांगल्या कॉलेजसाठी तुम्ही या ठिकाणी 100% सहभागी होऊ शकतात. आणि जर पुढील कॉलेजमध्ये तुम्हाला चांगलं कॉलेज जर भेटलं, समजा कॅप राऊंडमध्ये तुम्ही एखादं कॉलेज जॉईन केलं आणि कॅप राऊंड 2ला जर तुम्हाला अजून चांगलं कॉलेज भेटलं, तर तुम्ही तुमच्या जुन्या कॉलेजमधलं ॲडमिशन कॅन्सल करून जे नवीन कॉलेज मिळालं तिथं 100% ॲडमिशन घेऊ शकतात आणि तुम्ही जे काय फीस वगैरे डॉक्युमेंट वगैरे सबमिट केलं ना ते 100% तुम्हाला रिफंड दिलं जाणार आहे. आता याच्यानंतर आपल्याकडे तिसरा पर्याय राहतो की फ्री एक्झिट राहते. जर समजा तुम्हाला सीट अलॉटमेंट झालं, जसं की एखादा मुलगा आहे त्यानं MBBS BDS समजा दोन्हीचे पण कॉलेज फिल करून टाकले आणि एखादं BDS कॉलेज भेटलं आणि त्याला माहित नव्हतं की कॉलेज फीस किती मागणार आहे, तो रिझर्व्ह कॅटेगरीमधून येतो किंवा मग एखादं कॉलेज त्याला आडून समजा ओपन कॅटेगरीची फीस स्टार्टिंगला मागतं किंवा कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर त्याला कॉलेज आवडत नाहीये, कॅम्पस आवडत नाहीये किंवा त्याला BDS करणंच नव्हतं, पण त्याला जस्ट नॉर्मल उगं टाकून द्यायचं म्हणून टाकून दिलं होतं, किंवा मग एखादं MBBS कॉलेज भेटलं तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटचं आणि तुम्ही त्या कॉलेजमध्ये फीस वगैरे पेमेंट नाही करू शकत, हॉस्टेल मेस कंपल्सरी असतं त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी पेमेंट करू शकत नाहीये, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही फ्री एक्झिट करू शकतात. फ्री एक्झिट केल्याच्या नंतर तुम्हाला सेकंड राऊंडसाठी 100% एलिजिबल केलं जाणार आहे. पण ह्या फ्री एक्झिटचा एक लॉस होऊ शकतो, जर तुम्ही एखादं कॉलेज अलॉटमेंट झालं ते कॉलेज सोडून दिलं आणि फ्री एक्झिट करून पुढच्या राऊंडला पार्टिसिपेट करतात, पण पुढच्या राऊंडला जर तुमच्या कॅटेगरीमधून तुमच्यापेक्षा जास्त मार्कवाला मुलगा त्याच कॉलेजला अप्लाय करेल, तर त्या कंडिशनमध्ये ते कॉलेज सेकंड राऊंडमध्ये किंवा थर्ड राऊंडमध्ये त्या मुलाला मिळणार आहे, तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे फ्री एक्झिटचा हा एक तुम्हाला लॉस होऊ शकतो. पण जर तुम्हाला ते कॉलेज नकोच असेल कोणत्याही कंडिशनमध्ये, तर तुम्ही बिलकुल फ्री एक्झिट करू शकतात. फ्री एक्झिट केल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सेकंड राऊंडला एलिजिबल ठेवलं जाणार आहे. जर फ्री एक्झिट करताय तर अलॉटेड कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं नसेल तर फ्री एक्झिट घेता येते. म्हणजे तुम्हाला जे कॉलेज भेटलं तिथे ॲडमिशन करायचं नसेल तुम्ही बिलकुल फ्री एक्झिट करू शकतात. कोणतेही डॉक्युमेंट किंवा फीस तुम्हाला सबमिट करायची गरज नाही, कॉलेजमध्ये जायची गरज नाहीये. निवांत घरी बसून तुम्ही कॅप राऊंड 2 ची जी आहे ती या ठिकाणी वेट करणार आहे. विद्यार्थी पुढील कॅप राऊंडमध्ये पुन्हा सहभागी होऊ शकतो आणि कुठल्याही प्रकारे तुम्हाला फीस द्यायची गरज नाहीये. कॅप राऊंड 2 ला पण तुम्हाला कुठल्याही प्रकारे फीस द्यायची गरज नाहीये आणि कॅप राऊंड 3 ला पण तुम्हाला कुठल्याही प्रकारे फीस द्यायची गरज नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये फ्री एक्झिट हे ऑप्शन बघायला भेटतं, तर तुम्ही हे पण चूज करू शकतात. आता महत्त्वाची सूचना काय आहे, तुम्ही जर फ्री एक्झिट घेतली तर कॅप राऊंड 1 मध्ये मिळालेलं कॉलेज कॅप राऊंड 2 मध्ये पुन्हा मिळेल याची कोणतीही हमी नसते. कारण जर जास्त रँकवाला मुलगा अप्लाय करेल तर ते सीट त्याला दिलं जातं, तुम्हाला मिळणार नाहीये. कारण पण आम्ही मेन्शन केलेत की नवीन विद्यार्थ्याचे प्रेफरन्स बदलतात, चॉईस फिलिंगमध्ये बदल होतो, काही सीट्स अपग्रेडमुळे रिकाम्या होतात आणि मेरिट ऑर्डरनुसार अलॉटमेंट होतं, त्यामुळे मागील राऊंडचे कॉलेज पुन्हा मिळेल असं काही कन्फर्म नसतं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. तर पहा, जे काय MBBS BDS कॅप राऊंड 1चे नियम होते त्याची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये कॅप राऊंड 2चे किंवा येणारी कोणतीही प्रोसेस आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू किंवा कॉलेज वाईज पूर्ण डिटेल रिव्ह्यू आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू, त्यावेळेस तुम्हाला तो मिळेल आणि तुम्ही एक गलत कॉलेजमध्ये जाण्यापासून 100% स्वतःला वाचवू शकतात. आता पहा, तुम्हाला जर DPT मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर आम्ही तुमची पूर्ण ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करून देतो. तुमच्या स्कोरनुसार तुम्हाला गाईड करतो, कॅटेगरीनुसार डॉक्युमेंट कोणते हवेत, कमी मार्क असतील तर मॅनेजमेंट NRI कोट्यामधून ॲडमिशन कसं करायचं, त्याचबरोबर बाहेर राज्यामध्ये MBBS BMS ला ॲडमिशन कसं मिळवायचं, ऑल इंडिया कोटा स्टेट कोटा नियम काय राहते, त्याचबरोबर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून तुम्हाला सीट अलॉटमेंट होईपर्यंत कॉलेजचा जो DD काढायचा असतो तो कोणत्या नावाने काढायचा असतो सगळी माहिती पण देऊ आणि तुमची ऑनलाईनची सगळी प्रोसेस आम्ही स्वतः कंप्लीट करून घेऊ. त्यासाठी आमची सध्या 3499 रुपये फीस आहे. दिलेल्या व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू. नीट रिझल्ट नंतर आमच्या फीसमध्ये थोडासा बदल होऊ शकतो, याची पण तुम्हाला दक्षता घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर ही रूलची PDF किंवा PPT जर हवी असेल तर तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, आम्ही ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये ही PPT डेफिनेटली शेअर करू.